कर्जतच्या डोंगरदऱ्यात प्रस्तावित असलेल्या सैदोंगर प्रकल्पावरून आता आदिवासींच्या जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। लाखाचीवाडी येथील आदिवासी कातकरी समाजाच्या उदरनिर्वाहासाठी असलेली सुमारे 96 एकर जमीन टोरंट कंपनीला 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आल्याचं समोर आलंय। त्यामुळे टोरंट कंपनी सोबतच प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। या निर्णयाच्या विरोधात जागृत कष्टकरी संघटना आक्रमक झाली असून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत संघटनेने कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। आदिवासींच्या उपजीविकेची जमीन कंपनीला देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनीचा बळी का? स्थानिकांच्या हक्कांपेक्षा कंपनीचा प्रकल्प महत्त्वाचा आहे का, असे सवाल उपस्थित करत संघटनेने प्रशासनाला जाब विचारलाय। कर्जत तालुक्यातील लाखाचीवाडी येथील आदिवासी समाज हा आणि त्यांना साथ देण्यासाठी कर्जत आणि खालापूरचे बाकी कष्टकरी शेतकरी सर्व या मोर्चात सहभागी झाले होते। आणि या मोर्चा आम्ही लाखाचीवाडीची 96 एकर जमीन जी शासनानं आदिवासींना जगण्यासाठी दिली होती, जी जमिनीवर आमचं गुजराण होते, उपजीविका चालते आणि आजही त्या जमिनीत आमची घरं आहेत, आमची झाडं आहेत, आमची स्मशानभूमी आहे आणि भविष्यातील आमच्या मुलाबाळांना घर बांधण्यासाठी जागा आम्ही राखीव ठेवलेली आहेत। ही जमीन शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं काम करत असलेल्या तहसीलदारांना ही जमीन टोरंट कंपनी म्हणजे जे काही टोरंटचं धरण होतं आहे, या धरणाच्यासाठी ही 96 एकर आदिवासींची जमीन 30 वर्षाच्या करारानं ते टोरंट कंपनीला दिलेले आहे। याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। त्यासोबतच टोरंटचे धरण होतं आहे, त्या धरणालासुद्धा आमचा विरोध आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आणि या मोर्चाचं निवेदन आम्ही येथील प्रांत अधिकाऱ्यांना द्यायला आलो होतो, पण प्रांत अधिकारी इथे जागेवर नसल्यामुळे त्यांचे सहकारी नायब तहसीलदार यांना आज आम्ही या मोर्चाचं निवेदन सादर केलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या भावना आणि तुमचं निवेदन आम्ही वरिष्ठांपर्यंत पोचू आणि याच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। मी पत्रकारांच्या माध्यमातून परत एकदा शासनाला सांगू इच्छितो की जर आपण आमच्या या मागण्या तातडीनं मंजूर केल्या नाहीत, आमची 96 एकर जमीन आम्हाला परत मिळाली नाही, तर आम्ही पुन्हा एकदा उग्र स्वरूपाचे आंदोलन याच ठिकाणी करू, एवढं बोलतो। जिंदाबाद। जमिनी 96 एकर जागा आमची आहे। आज आम्ही 5 गावचे लोक आहेत तिथे उपस्थित, बाजूची पण माझी बंधू बहिणी आलेले आहेत। ही जागा आम्हाला जीवन जगण्यासाठी आहे, जीवन जगण्यासाठी आहे म्हणून आज आम्ही जीवन घेऊन इथे आलेले आहेत, धावत पळत की आम्ही जगायचं कसं काय म्हणून आम्ही इथे आलेले आहेत। ही जाग्यावरती जरी कोणी त्यांनी जर आम्ही जर सांगून सुद्धा जरी तिथं काही त्यांनी जर केलं तर आम्ही आदिवासी बांधव कधीच गप्प बसू शकेल नाही। आणि मग ते काय कुठं त्यांचं काय झालं तिथं आमची लोक जर गेली तर ते काय सांगणार, चोरीचे आरोप लावणार, आम्हाला आतमध्ये टाकणार, पोलीस लोक आम्हाला मरवून मारणार आमचा गुन्हा नसताना। म्हणून हे मी सांगते तुम्हाला, आज आमच्या जमिनीमध्ये आमची सत्ता, आम्हीच राहणार, आम्हीच जगणार, आम्हीच ते करणार, आम्ही सरकारच्या ताब्यात देऊ शकेल नाही। तोरणची भाषा, तोरण तिथं आले, कुठला तोरण आहे ना कुठला वेळ आली तर आम्ही तोरण पण मोडू शकेल, आम्ही मागे सरणार नाही, आम्ही मरू पण जमीन सोडणार नाही। आम्ही तिथे जन्मले आहे त्या जागाचे। आजकाल ह्यांनी कायदे काढून कायद्यामध्ये आमची जमीन घेतात, आम्ही काय उपाशी मारायचं काय तिथे, पोरं बाळ आमची उपाशी ठेवायची काय? एवढे पैसे तेवढे लालची लावतात, पाठीशी दुसरे लोक आणतात आणि त्यांना हे करून म्हणते हां ताई असं होईल, ताई तुम्हाला काय मिळेल, ताई तुम्हाला अमकं भेटेल, ताई मजुरी भेटेल, तुम्ही सुखी व्हाल। आणि मग तिथं आमच्या जीवावरती दुसरे लोक उठतात, अशी आम्हाला फसवणूक होते। आम्ही अनपट असताना आम्हाला काय तिथे समजत नाही, आमचे आडवडील होते ते पण अनपटच होते, आजे पण अनपटच होते, कसायचे खायचे, काळी घोंगडीची खोळी होती त्यांच्या डोक्यात, काळी घोंगडी घालायची आणि शेतीमध्ये काम करायचं। आणि ती जागा जर आज गेली असेल तर आमच्या आदिवासीच्या जीवाला काय वाटत असेल? आणि काय ह्या मागण्या जसं आमच्या कानावर आले तसं आम्हाला झोप लागत नाही का, आम्हाला जेवण जायत नाही का, आम्हाला काय होत नाही, काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही। आणि ते पण त्यांनी वेगळे प्रकारण तिथे काढलेले आहेत, धरणे काढलेले आहेत, हे ते काढलेले आहेत। मग आम्ही कुठं जगायचं? आम्हाला एक उतार असं मिळाला, तुमच्या ना मंत्र्यांची घरं लोटल्यात, आम्ही आमदारांची घरं लोटल्यात, तुमचं काय केव का आले, तुमची पण लोटू
असं पण आम्हाला उत्तर मिळालेले आहेत। मग सांगा आता तुम्ही आम्ही काय करणार? जर आमच्या जागेचा निर्णय जर नाही लागला तर पोराबाळाशी आम्ही इथे आंदोलन करणार, धरणे धरून इथे थांबणार। पण आम्ही न्याय म्हणजे घेणार म्हणजे घेणारच असा आमचा निर्णय आहे। हे मी तुम्हाला ठामपणे सांगते। आम्हाला हे फसवले जातात, कोण पण येतात, काय पण सांगतात ना, आमची भोळी माणसं। आता सांगितलं त्या भाऊंनी की सही करायची नाही, कागदावरती कोण आलं तर कोण सांगल तुम्हाला एवढे पैसे देतो तेवढे पैसे, लाचार कोणाला व्हायचं नाही। आपल्याला जमीन वाचवायची आहे ना, तर लाचार कोणाचं व्हायचं ना, कोणाच्या संगतीला फिरायचं नाही। आपण का त्यांच्या जीवन जगत नाही, आपण कष्ट करून जीवन जगवतोय, ह्याच्यावरती ध्यान ठेवा। आज आहे तर उद्या नाही, माझं काय होईल काय नाही काय सांगू शकेल नाही। पण या जमिनीसाठी ना मला फाशीला घेतलं तरी मी जाईन, पण मला जमीनच पाहिजे। माझ्या जेवढी जनता आहे लढायला मी तयार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।